दर्यापूर येथील आविष्कार सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सुमारे 16 शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो। या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटनेते प्रदीप मलिये यांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजता पोषण आहार केंद्राला अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी खिचडी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता, अन्न शिजवण्याची पद्धत तसंच वापरण्यात येणाऱ्या चणा डाळ, मटकी, तांदूळ आदी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट अन्नाचे अन्न अथवा साहित्य आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा प्रदीप मलिये यांनी यावेळी दिला। विद्यार्थ्यांना सकस, पौष्टिक आणि दर्जेदार आहार मिळणं ही प्रशासनाची आणि संबंधित संस्थेची जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। या पाहणी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे गटनेते दिनेश पारडे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक सतीश भाऊ सावळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक राहुल बैताडे तसंच इतर कार्यकर्ते आणि मित्र परिवार उपस्थित होते। आविष्कार खिचडी सेंटर इथं यांना इथं ताकीद दिलेली आहे। मी सांगितलं त्या लोकांना, पण त्यांनी ते आज दुरुस्ती केलेली आहे। अशी दुरुस्ती त्यांनी परमनंट इथं ठेवावी व दर्यापूरमध्ये आपल्या इथं आपलं जे सेंटर आहे त्यांना पण हे सांगितलं की बाई इथं जे रजिस्टर पाहिजेत, जसे चव रजिस्टर, हलचल रजिस्टर व हलचल आपला व्हिजिट रजिस्टर, हे तिन्ही रजिस्टर इथं आपण उपलब्ध करून द्यावे व जे मुख्याध्यापक किंवा जे अधिकारी येतात त्या अधिकाऱ्यांनी इथं आपण त्या तिन्ही रजिस्टरवर सिग्नेचर घेतल्या गेल्या पाहिजे, ताकी आपल्याला इथं कोण काय घडून आलं, क्वालिटी कशी आहे हे पण इथं आपल्याला माहिती त्याची रजिस्टरच्या मार्फत उपलब्ध होऊ शकते। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।